नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सरोजने आता अद्वैतला बोलण्यासाठी बोलवून घेतलेलं असतं. सरोज आता अद्वैतला म्हणते, अरे अद्वैत, मला तुझ्याशी बोलायचं होतं आणि आज आपल्याला बोलताच नाही आलं. त्याच्यानंतर सरोज आता अद्वैतला म्हणू लागते, अद्वैत, तू मागाशी मला म्हणत होतास की मी त्या मुलीशी चांगलं वागण्याचे नाटक करत होतो, पण मात्र तुला काय गरज आहे त्या मुलीशी चांगलं वागायची? आणि मुळात म्हणायचं म्हणजे तिची लायकी तरी आहे का? कशाला वागायचं तिच्याबरोबर चांगलं? सरोज आता अद्वैतशी बोलत असते, पण मात्र अद्वैत शांतपणे फक्त सरोजचं ते बोलणं ऐकून घेत असतो. मग त्याच्यानंतर आता सरोज अद्वैतला म्हणते, मगाशी जेवताना तू तिच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन गेलास, हा तुझा चांगुलपणा झाला, पण मात्र त्या मुलीला त्याची काही किंमत आहे का? तर मग आता अद्वैत सरोजला सांगू लागतो, आई, मी हे मुद्दाम केलं, कारण तिला आबांसमोर तिचा पॉईंट प्रूव्ह करायचा होता, म्हणूनच तर ती काही खात नव्हती. पण मात्र ठीक आहे ना, ती एक जर हट्टी असेल ना, तर मी 10 हट्टी आहे. मी सुद्धा मुद्दाम तिच्याकडे ताट घेऊन गेलो. पण मात्र आता सरोज म्हणते, तिने काय केलं, फक्त नैवेद्याच्या पोळीचा घास घेतला आणि बाकी सगळं ताट परत आणून दिलं. आणि या गोष्टीमुळेच लक्षात येतं की ती किती अडेल टट्टू आहे. मग त्याच्यानंतर सरोज आता अद्वैतला म्हणते, बरं ठीक आहे, ते सगळं जाऊ दे, माझं तुझ्याकडे दुसरं काम होतं. तुला त्या मुलीबरोबर चांगलं वागायचं नाटक करायचं होतं, तर मग ही गोष्ट तू मला आधी का नाही सांगितलीस? अरे, माझ्या मनामध्ये उगाच गैरसमज निर्माण झाला. याच्यावरती अद्वैत आता सरोजला म्हणू लागतो, आई, खरं तर मला हे आधी सांगायचं होतं. मी तर ठरवलं सुद्धा होतं. पण आई, मला हे माहिती आहे की तू किती स्ट्रेट फॉरवर्ड आहेस आणि मी जर तुला हे सांगितलं असतं तर तू त्यासाठी नकार केला असतास. मुळात म्हणायचं म्हणजे तू मला असं काहीच करू दिलं नसतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू आबांना जाऊन सांगितलं असतं. आणि तीच गोष्ट मलाही नको होती आणि म्हणूनच मी त्यावेळी तुला काहीच सांगितलं नाही. आणि आई, तू प्लीज आता कुठलाही गैरसमज करून घेऊ नकोस. आता अद्वैतचं हे सगळं बोलणं पाहता सरोज सुद्धा हसत त्याला उत्तर देत म्हणते, अरे, आधी माझा जीव सुद्धा अस्वस्थ होता, पण मात्र आता खरंच माझ्या जीवामध्ये जीव आला आणि मला ही गोष्ट पटली आहे की तू काहीही चुकीचं वागत नाहीयेस. तुझं डोकं अजून सुद्धा शाबूत आहे. तर मग आता त्याच्यानंतर रात्री रजनी इकडे कलाकडे आलेली असते आणि रजनीने कलाला बसण्यासाठी स्टूल आणलेला असतो, कारण कला अशी उभी आहे हे रजनीला पाहावत नसतं. मग त्याच्यानंतर रजनी आता कलाला म्हणत असते, तू काल रात्रीपासून अशीच उभी आहेस आणि त्यात तू काही खाल्लेलं सुद्धा नाहीयेस, त्याच्यामुळे तू प्लीज बसून घे. पण मात्र आता कला रजनीला म्हणत असते, रजनी मॅडम, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तसंही या घरामध्ये मी काहीही बोलले, किती जरी बोलले ना, तरी माझं म्हणणं नेमकं काय आहे ना हे कुणालाच कळत नाहीये. त्याच्यानंतर रजनी सुद्धा आता कलाला म्हणू लागते, आपलं म्हणणं आणि आपलं दुःख जेव्हा समोरच्या व्यक्तीला कळत नाही ना, तेव्हा खूप त्रास होतो आणि ही गोष्ट मला माहिती आहे. म्हणजेच की मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तुझं दुःख मला कळतंय. कधी कधी वर्षानुवर्ष संसार करून सुद्धा आपली व्यक्ती आपल्याला अनोळखीच वाटते. कला रजनीला म्हणते, कोणत्या संसाराबाबत बोलताय तुम्ही? जो संसार तो फक्त घरासाठी आणि समाजाला दाखवण्यासाठी जोडलाय, तो संसार जिथे प्रेम, जिव्हाळा, काळजी, आपुलकी हे काहीही नसून फक्त अहंकार आहे. रजनी कलाला म्हणत असते, कला, ते काही असू दे, पण मात्र तू खरंच खूप धीराची आहेस. मला असं वाटत होतं की मला मुलगी व्हावी, पण मात्र जर ती मुलगी झाली असती ना, तर ती तुझ्यासारखी हवी होती, खंबीर, समजूतदार आणि स्पष्ट. आणि जेव्हा तू या घरामध्ये लग्न करून आलीस ना, तेव्हा माझी ती मुलीची इच्छा पूर्ण झाली. कला सुद्धा रजनीच्या हातामध्ये आपला हात घेते आणि रजनीला विश्वासात घेत म्हणू लागते, अहो रजनी मॅडम, मी तुमची मुलगीच तर आहे ना, आणि आता खूप उशीर झालाय, तुम्ही आज दमला सुद्धा असाल खूप, त्याच्यामुळे चला जाऊन झोपा. रजनी सुद्धा आता कलाला म्हणू लागते, अगं काय आहे ना, आज पहिली माळ होती ना, म्हणून जरा थोडी जास्त दगदग झाली आणि त्यात मदतीला तू नव्हतीस ना, म्हणून. कला आता रजनीला म्हणू लागते, मला तुमच्याशी बोलून ना खूप बरं वाटलं. त्याच्यानंतर रजनी आता कलाला काळजी घे असं सांगते आणि तिकडनं निघून जाते. इकडे अद्वैत आता गॅलरीमध्ये येतो आणि वर्ण कलाची गंमत पाहत असतो. कला मात्र बाहेर अशी उभी असते, त्यामुळे तिला थंडी वाजत असते आणि ते सगळं अद्वैतला दिसत असतं. अद्वैत आता लगेच स्वतःशीच म्हणतो, किती ॲटिट्यूड आहे ना या मुलीला, एवढी कुडकुडतीये तरी सुद्धा निर्लजासारखी एका जागीच तोंडवून उभी राहिली आहे. आणि अद्वैत तिकडनं निघून जातो. अद्वैत गेल्यानंतर कला सुद्धा आता लगेच स्वतःशीच म्हणू लागते, इतका कसा माणूस रागाने भरलेला असू शकतो, या माणसाच्या ना नजरेत सुद्धा माज दिसतो. त्याच्यानंतर अद्वैत आता कलासाठी ब्लँकेट घेऊन येतो आणि कलाला म्हणू लागतो, तुझ्यावरती दयामाया दाखवायची ना, म्हणून नाही देते. तुझ्या जागी इतर कोणी जरी असतं ना, तरी सुद्धा माणुसकीच्या नात्याने मी हेच केलं असतं. पण मात्र कला अद्वैतला म्हणत असते, मला तुझ्या हातची एकही गोष्ट नकोय. तर अद्वैतचं म्हणणं असतं की एवढा कसला माज ग तुला, थंडीने कुडकुडतीयस ना म्हणून देतोय. पण मात्र कला ब्लँकेट घेण्यासाठी सक्त नकार देऊन टाकते.
तेवढ्यात आता कलाचं ते सगळं बोलणं पाहता अद्वैतला राग येतो आणि अद्वैत ते ब्लँकेट तिथे स्टूलवरती टाकून देतो आणि लगेच तिकडे निघून जातो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आता सकाळी चांदेकरांच्या घरामध्ये सगळे चहा घेण्यासाठी बसलेले असतात. तर सरोज आता अद्वैतला म्हणत असते, अद्वैत नवरात्राच्या काळामध्ये ऑफिसकडे लक्ष व्हायला नको. काही जरी झालं ना तरी ऑफिसमध्ये जाऊ नये आणि सगळ्या अपडेट्स घे आणि कामं काय काय झाली आहेत ना ते सुद्धा एकदा बघून घे. तेवढ्यात लगेच सोहमच्या बाबांना फोन येतो आणि सोहमच्या बाबांच्या फोनवरची रिॲक्शन पाहता सगळे खूप घाबरून जातात. ते मोठ्याने ओरडत असतात, हे असं कसं झालं. आता सोहमच्या बाबांना नेमकं काय झालंय हे फोनवरती समजतं आणि त्याच्यानंतर त्यांची फोनवरची ती रिॲक्शन पाहता आबा विचारतात की काय झालं. याच्यावरती आता सोहमचे बाबा म्हणतात, आबा आपल्या सांगलीतल्या शोरूमला आग लागली. आता त्यांचं हे असं बोलणं पाहता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. मग त्याच्यानंतर सरोज विचारते, अशी कशी आग लागू शकते. अद्वैतचं म्हणणं असतं, कंपनीमध्ये सगळ्या सेफ्टी आहेत तरी सुद्धा आग कशी काय लागली. सोहमच्या बाबांचं म्हणणं असतं की काहीही कल्पना नाहीये, पण मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की आग खूप मोठी लागली आहे. अद्वैत आता शोरूमचं काम बघणाऱ्या त्या माणसाला फोन लावून त्याला जाब विचारणार असतो की नेमकं आग कशी काय लागली आणि ते पर्सनली जाऊन आता CCTV फुटेज चेक करणार असतात. तर मग अद्वैत आणि सोहमचे बाबा लगेच तिकडं निघून जाऊ लागतात, पण मात्र आबा लगेच त्यांना थांबवून घेतात. त्याच्यानंतर अद्वैत आता म्हणत असतो, आबा काय झालं, मी पर्सनली जाऊन बघतो ना तिकडे. आबांचं असं म्हणणं असतं, तू जरी गेला ना तरी सुद्धा ती आग काही विझणार नाही. सरोज आता आबांना म्हणत असते, आबा तुम्ही असं कसं बोलू शकता. अद्वैतचं म्हणणं असतं, आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, काही नाही होणार. फायर कंट्रोलमध्ये येईल आणि नेमकं आग कशी काय लागली याचा तपास सुद्धा करता येईल. आता आबा याचा अर्थ दुसऱ्याच कुठल्या तरी याच्याशी लावत असतात आणि अद्वैत व सगळ्यांना म्हणतात, घरातली लक्ष्मी बाहेर आहे आणि हे बघा ठिणगी पडल्याशिवाय ना कधीच आग नाही लागत आणि ती ठिणगी वेळेवरती विझवायला हवी. त्याच्यामुळे लवकर चूक सुधारा, नाहीतर पुढे काय होईल ना असं नाही वाटत आहे. सोमच्या बाबांना फोनवरती असं समजत असतं की ती आग आटोक्यामध्ये येत नाहीये. ते सगळे प्रयत्न करत असतात, पण मात्र तरी सुद्धा आग काय आटोक्यात यायला तयार नसते. आबा आता अद्वैतला म्हणत असतात, अद्वैत मी तुला सांगतोय की पहिल्यांदा कलाला आतमध्ये घेऊ नये. हा देवी आईचं संकट आहे ना असं समज, त्याचा कोप नको होऊन देऊ. पण मात्र अद्वैतचा या सगळ्या गोष्टीवरती विश्वासच नसतो. अद्वैतचं म्हणणं असतं की माझी गरज आता तिकडे आहे, त्याच्यामुळे मला प्लीज जाऊ दे. आबा आता अद्वैतला म्हणत असतात, अद्वैत तुला सांगलेलं जाण्याच्या आधी त्या पुरीला घरामध्ये आण. सरोज आबांना म्हणत असते, आबा असं काहीही नसतं आणि हे खरंच मनाचे खेळ आहेत. सरोज सुद्धा आता अद्वैत बरोबर येणार असते. तर मग आबा लगेच सरोजला आता वेगळीच अट घालत म्हणतात, जोपर्यंत अद्वैत कलाला आतमध्ये घेऊन येत नाही ना तोपर्यंत सरोजला मी एक पाऊल सुद्धा घराबाहेर टाकू देणार नाही. प्रत्येक वेळी तुझी अशी मनमानी खपून अजिबात नाही घेतली जाणार, सांगून ठेवतोय. आबा अद्वैतला म्हणत असतात, अद्वैत आत्ताच्या आत्ता बाहेर जा आणि कलाला घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी घेऊन ये. मग तू सुद्धा बघशील की सगळं कसं ठीक होतंय ते. आबा अद्वैतचं काहीही म्हणणं ऐकून घेत नाही आणि अद्वैतला कलाला घरामध्ये घेऊनच यायला लावत असतात. अद्वैत कलाला आणण्यासाठी बाहेर जातो. तेवढ्या तिथे कलाने खूप दिवसापासून काहीही खाल्लेलं नसतं. तिच्या पोटामध्ये अन्नाचा पाण्याचा एक कण सुद्धा नसतो. त्याच्यामुळे कलाला आता गरगरायला लागतं. कलाला आता चक्कर येते आणि तेवढ्यात ती खाली पडायला लागते. तर तेवढ्यात लगेच तिच्याकडे अद्वैत येतो आणि अद्वैत कलाला पडता पडता वाचवतो. अद्वैत आता कलाला उठवण्याचा प्रयत्न करत असतो, पण मात्र कला काय उठायलाच तयार नसते, कारण तिला चक्कर आलेली असते. अद्वैत आता विचार करत असतो की आता नेमकं करू काय. ही उठत नाहीये आणि आबांचं जर नाही ऐकलं तर ते खूप संतापतील. आधीच खूप चिडलेत ते. अद्वैत काय करू याचा विचार करू लागतो. कलाला उचलतो आणि घरामध्ये घेऊन जाऊ लागतो. अद्वैत कलाला घेऊन येतो आणि घरामध्ये एक पाऊल टाकतो. तेवढ्यात लगेच सोमच्या बाबांना फोन येतो की आग पूर्णपणे विझलीये. जशी आग अचानक लागली होती ती अचानक विझली सुद्धा आणि हे ऐकल्यानंतर घरातल्या सगळ्यांनाच खूप आनंद होतो. अद्वैतला सुद्धा कलाचं खरं पटतं आणि तो सुद्धा आश्चर्याने कलाकडे पाहत असतो. त्याच्यानंतर अद्वैत आता कलाला इथे सोप्यावरती बसवतो. कलाला चक्कर आलेली असते, ती डोळेच उघडत असते. आता रजनी सुद्धा कलाला उठवण्याचा प्रयत्न करत असते, पण मात्र तरी सुद्धा कला काय उठायलाच तयार नसते. अद्वैत आता कलाच्या तोंडावरती पाणी मारतो आणि कलाला उठवून घेतो. कला सुद्धा आता शुद्धीत येते आणि आजूबाजूला पाहू लागते. कला घरात आलेली पाहता ती लगेच विचारते की मी ते घरात कशी काय आले. मी तर बाहेर होते ना. आणि कला उठण्याचा प्रयत्न करत असते, पण मात्र कलाच्या अंगामध्ये खूप अशक्तपणा असतो आणि त्याच्यामुळे कलाला नीट उठवत सुद्धा नसतं. तर मग आबा आता कलाला शांत करतात आणि कलाला म्हणत असतात, कला अगं काही धावपळ करू नकोस, तुला खूप अशक्तपणा आलाय. कला आता तू कुठंच जायचं नाहीये, बस इथे. कलाला आता खूप अशक्तपणा असतो, धड तिला उठता येत नसतं, तरी सुद्धा कला कशी बशी उठते आणि घराबाहेर जाऊ लागते. सगळे आता कलाला थांबवत असतात आणि तिच्या मागे मागे जात असतात. कलाच्या डोक्यामध्ये भिंगत असतं, तरी सुद्धा कला आता इकडे बाहेर येते.
कला तिच्या जागेवरती येऊन उभी राहते आणि घरातले सगळेच कलाच्या मागे मागे आलेले असतात. रजनी कलाला म्हणत असते, कला कालपासून ना तुझ्या पोटामध्ये अन्नाचे एक कण सुद्धा नाहीये. काहीतरी होईल का तुला? इथे नको अशी अचानक उभी राहू, चल ना आतमध्ये. कला मात्र तिच्या स्वाभिमानाने बोलू लागते की मला विनाकाराने घराबाहेर काढलंय आणि मी अशी घरामध्ये कशी येऊ. आबा सुद्धा आता म्हणत असतात, कला अगं रजनी बरोबर बोलते, तू आतमध्ये चल ना. कला आता शांतपणे म्हणत असते, मी जर आत्ता घरामध्ये आले ना तर मी ती चूक सुधारलीये, ती स्वीकारली असा त्याचा अर्थ होतो. मी असा खोटा आळ घेऊन नाही जगू शकत आजोबा, त्याच्यामुळे तुम्ही आता मला माफ करा. कला आबांची माफी मागत असते. रजनीचं म्हणणं असतं, कला हे बघ, अद्वैतनेच तुला घराबाहेर काढलं ना तर तोच तुला घरामध्ये घेऊन आलाय. आता तरी नको हट्ट करू, चल ना. याच्यावरती कलाचं म्हणणं असतं, मी जेव्हा शुद्धीत होते तेव्हा त्याने माझ्यावरती वाटेल ते आरोप केले आणि मला वाटेल ते बोलला. आता मी बेशुद्ध अवस्थेत मला घरामध्ये नेलं, पण जोपर्यंत मी शुद्धीत असताना तो मला मानाने घरामध्ये नेत नाही ना तोपर्यंत मी नाही येणार. सरोज आता लगेच कलावरती ओरडत म्हणते, कोण आहेस ग तू नेमकं? एवढं त्याने तुझ्यावरती सहानुभूती दाखवली, तुला उचलून घरामध्ये नेलं, एसीची थंड हवा खाल्ल्यानंतर बाहेर येऊन शुद्धीत आता वाटेल ते बोलतेस का? अगं तू स्वतःला समजतेस कोण? याच्यावरती कला सुद्धा आता म्हणू लागते, मॅडम मला घरामध्ये येण्यासाठी ना काहीच हरकत नाहीये. मग आयुष्यभर तुम्ही सगळे मिळून मला ऐकवाल. आमचा नाईलाज झाला, तुला चक्कर आली म्हणून तुला घरामध्ये घेऊन यावं लागलं, आणि तीच गोष्ट मला अजिबात नको आहे. मॅडम या वास्तूने मला स्वीकारलं, पण मात्र या घरातल्या लोकांनी अजून देखील मला स्वीकारलेलं नाहीये. ज्याच्या नावाने कुंकू लावते तो तर मला समजून घेण्याचा सुद्धा प्रयत्न नाही करत. रोहिणी आता सरोजच्या बाजूला असते आणि रोहिणी आता सरोजचे कान फुगत तिला म्हणू लागते, बघितलं का कसं हुशारीने तिने अद्वैतला आता याच्यामध्ये अडकवलंय. म्हणजे अद्वैतने तिला घराबाहेर काढलं आणि तुला महत्त्व दिलं ना, म्हणून ही सगळी नाटकं सुरू आहेत. सरोजचं सुद्धा म्हणणं असतं की ही कशी वागते ना मला माहिती आहे आणि या मुलीला मी बरोबर ओळखू नये. रोहिणी सरोजचे कान फुगत म्हणत असते, सरोज वहिनी जर आजीच्या मनासारखं झालं ना तर आयुष्यभर फक्त तुला आणि अद्वैतला ऐकूनच दाखवत राहणार. अद्वैत आता लगेच कलावरती ओरडत म्हणू लागतो, कसली कटकट आहे का तुझी? घरात घेतलं तरी कटकट, घराबाहेर असली तरी सुद्धा कटकट. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला सेंटर स्टाईन हवा असतो का? त्याच्यानंतर तेवढ्याच सोहमच्या बाबांना फोन येतो आणि त्यांना असं समजतं की सगळी परिस्थिती आता नियंत्रणामध्ये आली आहे. पण मात्र अद्वैतचं म्हणणं असतं, काका आग नेमकं का लागली नाही हे आपल्याला तपासावंच लागेल. शहाणेंना सांग की मला CCTV फुटेज मेल करायला. त्याच्यानंतर आबा आता अद्वैतला म्हणत असतात, हे बघ, मला जे अंबाबाईचे संकेत येतात ना ते कधीच कुठे नसतात. कला ही घरची लक्ष्मी आहे आणि तिला मानाने घरामध्ये घेऊ नये. सोमचे बाबा आबांना म्हणत असतात, आबा तुम्ही अद्वैतला का भरीस पाडताय हो? असं काहीही नसतं. आबा सोहमच्या बाबांना म्हणत असतात, बरं ठीक आहे तूच सांग, मग काही ध्यानीमनी नसताना आग कशी काय लागली? जेव्हा कलाला उचलून घरामध्ये नेलं तेव्हा आग शांत झाली. हे बघ अद्वैत, तू ऐक माझं, तिला घरामध्ये घेऊन ये, सगळं काही सुरळीत होईल. आपल्या घरातल्या लक्ष्मीचा अपमान करू नकोस, तिला आतमध्ये घे, सगळं ठीक होईल. तर आता अद्वैत कलाला आतमध्ये यायला सांगत असतो. अद्वैत आता कलाच्या जवळ येतो आणि तिला विश्वासात घेत म्हणू लागतो, खरे प्लीज आतमध्ये चल. अद्वैत आता लगेच कलाला आतमध्ये घेऊन जाऊ लागतो. कला आता शांतपणे तिथे सोप्यावरती बसलेली असताना रजनी आता कलासाठी पाणी घेऊन येत. आबा आता रजनीला म्हणतात की ते पाणी अद्वैतच्या हातामध्ये दे. अद्वैत तू स्वतःच्या हाताने कलाला पाणी पाज. तर मग आता आबांच्या अशा सांगण्याप्रमाणे अद्वैत लगेच कलाला स्वतःच्या हाताने पाणी पाजू लागतो. आता ते सगळं पाहता रोहिणी आता लगेच सरोजचे कान भरून देत तिला म्हणू लागते, बघ ना तुझा मुलगा किती प्रेमाने तिला पाणी पाजतोय. पण मात्र सरोज कुठलाही गैरसमज करून घेत नाही आणि रोहिणीला म्हणते, त्याला आबांनी सांगितले ना म्हणून ते सगळं करतोय. त्याच्यानंतर अद्वैत आता देवयाईचा प्रसाद कलाला भरवत असतो. कला अर्धाच पेढा खाते. तर आता इकडे रजनी लगेच कलाला म्हणते, कला पूर्ण प्रसाद का, तू काहीही खाल्लेले नाहीयेस. तर मग आता कला लगेच अद्वैतच्या हातातला आणि अद्वैतच्या हाताने तो पूर्ण पेढा खाते. आबा आता कलाला हसत म्हणत असतात, कला तू घरी आली आहेस ना त्याच्यामुळे पूर्ण चैतन्य आता परत आलंय. रजनी सुद्धा म्हणत असते, आबा तुम्ही बरोबर बोलताय, कला घरात नव्हती ना तर सणाला काहीच अर्थ नव्हता. तर कला आली आहे म्हणून काहींना आनंद झालेला असतो, पण मात्र काहींना दुःख आलेलं असतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, इकडे सोहमचे बाबा खूप खुश असतात की एवढी आग लागून सुद्धा पेढी परत सुरू झाली. आबांचं म्हणणं असतं की कलामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास आहे, तिला कधीच दुखवू नका. सरोज आबाशी बोलू लागते, पण मात्र आबा लगेच सरोजचा तिरस्कार करत असतात आणि तिच्याशी बोलत नसतात. तर सरोज लगेच आता आबांपुढेही अट घालत म्हणते, आबा तुम्ही माझ्याशी बोलणार नाही आहात ना, नका बोलू. मग घरात कोणीही आता कलाशी सुद्धा बोलणार नाही. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.